नाही 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 मॅडम, हे बघा, तुम्ही असा विचार सुद्धा मनात आणू नका. हा, आपली आनंदी आहे ना, आपली आनंदी पुन्हा चालायला लागेल, बघाच तुम्ही. सिद्धिराज, डॉक्टर काय म्हणले ऐकलत ना तुम्ही? ऑपरेशनचा चान्स फक्त 50% आहे. तुम्हाला माहितीये, लग्नाआधी आईकडे असताना अंगणात खेळणाऱ्या मुलांकडे आनंदी टक लावून बघत बसायच्या. आणि मी जर का त्यांना काही विचारलं ना, तर मला म्हणायच्या, आई मी कधी या मुलांसारखं परत खेळायला लागेल. तेव्हा मी त्यांना म्हणायचे, लवकरच. पण आता त्यांनी मला काही विचारलं तर मी काय उत्तर देऊ? मॅडम, मॅडम, हे बघा, मला सगळी काळजी कळते हो तुमची, पण आपण आता घाबरून जाऊन आपल्याकडे जो चान्स आहे तो सुद्धा सोडायचा आहे का? पण ऑपरेशन फसलं तर? आणि जर नाही फसलं तर? मॅडम, थोडा पॉझिटिव्ह विचार करा ना तुम्ही. ऑपरेशन नाही फसलं तर आनंदी पुन्हा चालायला लागेल. मग ती अंगणात खेळणाऱ्या मुलांकडे फक्त बघत बसणार नाही, तर त्यांच्यात जाऊन खेळेल, उड्या मारेल, फुल धिंगाणा घालेल. खरंच असं होईल सिद्धिराज? मॅडम, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? तर माझा आहे का? मॅडम, जे घडतं ना ते खरंच चांगल्यासाठी घडतं. आज घडलेला ऍक्सिडेंट आनंदीच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडवून आणणार आहे, बघाच तुम्ही. मॅडम, तुम्हीच विचार करा ना, जर आज आनंदी पडली नसती तर आपण इथपर्यंत पोहोचलो असतो का? ऑपरेशन करायचा विचार सुद्धा केला नसता आपण. मॅडम, हा लास्ट चान्स आहे आपल्याकडे. ऑपरेशनची रिस्क आपल्याला घ्यावीच लागणार आहे. ललिता, हा विश्व अजून कसा नाही आला? तू यायच्या आधी आपण जेवण करून घ्यायचं का? हो नाही, खरं तर आज आपण एकत्र जेवायचाच बेत केला होता मी. काकू काका, चला लवकर जेवायला, स्वयंपाक तयार आहे. पण म्हटलं तुमची जेवणाची वेळ जाईल ना निघून, म्हणून मग आता जेवण वाढायला घेत होते. खरं म्हणजे मी आधी जेवण करून घेतलंही असतं, पण आज घरात मंगलमय वातावरण आहे, छान वातावरण आहे, सई पण खुश आहे. मी काय म्हणतो सई, आपण विश्वासाठी 5-10 मिनिटं थांबूया ना. जर तो आला तर ठीक आहे, नाही आला तर मग आपण जेवण करून घेऊ, काय का सई? चालेल. हे पा, 100 वर्ष छळणारेस तू विश्वा मला. सई, बरं विश्वा, जा पटकन हातपाय धुवून घे. आज सगळा स्वयंपाक तुझ्या आवडीचा केलाय, तोही सईने. जा जा जा, पटकन जा बर. अरे जा की, पटकन आवरून ये, उशीर होतोय. चल चल. हो. अरे जा म्हटलं ना, जा पटकन या. याला आल्याला चेहरा पाडायला काय झालं? अहो असं काय करताय? कामावरून आला, टेन्शन असेल काहीतरी. तुम्ही फार विचार नका करू. आणि आता सगळा स्वयंपाक सईने केलाय ना, तो स्वयंपाक खाल्ला की खुश होतोय की नाही बघा. चला चला, तुम्ही जेवायला चला. मॅडम, एक बोलू का? आपण म्हणजे कॉल करून काका काकूंना बोलू शकतो का इकडे? म्हणजे कसं आहे, ते असतील तर तुम्हालाही थोडं बरं वाटेल. हो हो, आपण आई बाबांना फोन करू. भावनाचा फोन. भावना, काय ग यावेळी? हॅलो आई. अहो रडते. काय तू स्पीकरवर टाका ती फोन. भावना, ए भावना, काय झालं? रडतेस का तू? काय झालंय? हॅलो काकू, ऍक्च्युली झाला काय की खूप लागले का ग? आणि मला सांग, डॉक्टर काय म्हणतायत? डॉक्टर म्हणतायत की ऑपरेशन करावं लागलं.
ऑपरेशन? अरे देवा, काय होऊन बसलं हे? हो ना. आई बाबा तुम्ही प्लीज इकडे येता का? हा हा हो, आम्ही लगेचच येतो. सिद्धू तू एक काम कर, तू हॉस्पिटलचं नाव आणि पत्ता मला मेसेज कर, आम्ही लगेच तिकडे पोहोचतो. हा हो हो काका, मी लगेच पाठवतो तुम्हाला. आणि भावना तू आधी शांत हो. सिद्धू आहे ना बरोबर, नको ना काळजी करू. बाळा आम्ही पोहोचतोय. हा सगळं ठीक होईल, रडू नकोस तू, आम्ही लगेच निघतो. तुम्ही कपडे बदला. चल, हो, हो, हो. भावना बाळा येतोय आम्ही. हा चल, अहो चला ना पटकन. तुम्ही पेशंटला भेटू शकता. मॅडम ऐका, तुम्ही आनंदी जवळ जा, मी पैशाची काहीतरी व्यवस्था करतो. हो मॅडम, तुम्ही हिरो आहात आनंदीचे. बघा तुम्ही गेलात ना तर ती अर्धी भरी होईल, खरंच सांगतो. जा. अरे भाई काय झालं? कशी पडली आनंदी? हा बरी आहे ना ती आता? थांबा. जास्त लागलं नाही ना? थांबा, मी सगळं सांगतो तुम्हाला, पण त्याआधी आपल्याला एक अर्जंट काम आहे. काय काम आहे ते सांग फक्त, आम्ही करतो. आनंदीचं आपल्याला ऑपरेशन करावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काही करून कुठूनही पैसे मॅनेज करायचे. किती पैसे लागणार आहे? हो होईल मॅनेज. हा 5 लाख. विश्वा सर, तुमच्या आवडीचा मेन्यू आज केलेला आहे. बुंदीचा रायता, तुमच्या आवडीची गरमागरम वाटण्याची उसळ, तुम्हाला आवडतो तसा सडसडीत जीरा राईस आणि गरमागरम पोळ्या. हा आता काकूच्या हाताला जी चव आहे ती मॅच करणं अवघड आहे, पण मी जीवानिशी प्रयत्न केलेला आहे. स्वतः ताव मार. काय विश्वा, तोंडाला पाणी सुटलं की नाही? हा ऍक्च्युली आई, मला भूक नाहीये आज. भूक नाहीये? भूक नसायला काय झालं? आणि असं पानावर बसल्यानंतर भूक नाहीये पण कधीपासून चाललंय? सईने स्वतःच्या हाताने जेवण बनवलं, सगळे पदार्थ तुझ्या आवडीचे बनवलेत आणि तुला भूक नाही? मोकळ्यानं जेवण करून घे, त्याला अजून वाढ. जानू, मिस्टर देशमुख, हाऊ डेअर यू. तुम्ही माझ्या बायकोला प्रोटेक्ट कसं काय करू शकता? आपलं लग्न होणार म्हणून काका काकू किती खुश आहेत, पण तुला काय झालंय विश्वा? आज माझे फोनही उचलले नाहीस का? असं नक्की काय चाललंय तुझ्या मनात? माझ्या सख्या आई वडिलांनी मला हे दिवस दाखवले. बरं म्हणाले वकील कर. कधीच नाही विसरणार मी, कधीच नाही विसरणार. एकदा इथून बाहेर पडू दे, मग एकेकाचे हिशोब चुकते करतो की नाही, नाहीतर संतोष दळवी नाव नाही लावणार. काय ए, आवाज खाली. जेवण पाहिजे ना तुला? काय जेवायला द्या, आता जे काय असेल ते. जेवायला जेवण. हे जेवण आहे? मच्छर पण ना
ते धड मला ही भाकरी तोडता येत नाहीये आणि घरी तिकडे सगळे चमचमीत जेवत असणार. सुकी भाकरी. आजी भूक नाही लागली आहे का आज? हा? म्हटलं भूक नाही का लागली? रोजच्या सारखी जेवणासाठी हाक नाही मारलीत म्हणून म्हटलं. तुझ्या पोटात तरी 2 घास गेलेत का ग? नाही ना? मग मला कशी विचारतेस भूक लागली का म्हणून? अगं तिकडे संतोष हे असं झाले आणि ते पोर तिकडे पडले, जीवाला नुसता घोर लागून राहिलाय. अशात भूक कशी लागेल मला सांग बरं तूच. नाही बरोबर आहे, पण 2 घास तरी खावेच लागतील ना. उपाशी पोटी झोपणं बरं नाही. तू खाशील माझ्यासोबत 2 घास? मग नाही जमणार का तुला? कसं जमेल आजी? हे तुरुंगात आहेत, तिथलं जेवण त्यांना आवडलं असेल नसेल, ते जेवले असतील नसतील काही माहित नाही. अगं मग डबा घेऊन जा त्याच्यासाठी. खरं सांगू आजी, माझ्याही मनात हेच आलं होतं. परत वाटलं आई बाबांना ते आवडणार नाही. अगं वीणा तू इतकी खुळी कशी ग? हा, इतक्या वर्षात तू लक्ष्मी आणि श्रीनिवासला ओळखलंच नाहीस. त्यांचा राग त्यांच्या मुलावर आहे. तू तुझ्या नवऱ्यासाठी काय करतेस याचं त्यांना काही नाहीये. शेवटी आईचं काळीज आहे. लक्ष्मीला तर बरंच वाटेल. अगं आई म्हणून तिचा सुद्धा जीव कासावीस होत असेल बघ. श्रीनिवास काहीच बोलणार नाही. आजी पण आता पण बिन काही नाही. तू डबा भर आणि जा बरं. निघ लवकर. आजी मी पटकन 2 घास वाढते तुम्ही. अगं आता पण वगैरे काही नको. 2 घास तर खावेच लागतील माझ्यासाठी. बरं बाई चालेल. आलेच मी. हॅलो साहेब, अहो कधी देताय माझे पैसे? देतो रे. काय पैसे 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 करतोय? एकदा सांगितलं ना देतो म्हणून. आणि माझा एक साक्षीदार जिवंत आहे, त्याचं काय? साक्षीदार? अरे लहान पोरगी आहे ती. तरीही मला गॅरंटी नाही. त्या पोरीला मी कुठे दिसलो आणि तिला माझा चेहरा आठवला तर मी चडकेने ते काय नाही. मला लवकरात लवकर माझे पैसे द्या आणि या गावाच्या बाहेर काढा. तो करतो. बरं चल, मी एका मीटिंग मध्ये बोलू नंतर. ठेव फोन. कोण तुम्ही? सर मी वीणा. माझे मिस्टर आहे तिथे संतोष दळवी. त्यांना डबा द्यायला आलीये मी. पहिला नको, डावीकडे. अहो आता कशाला आलीस इथे? जेवलात का हो? तुला काय पडली आहे त्याची? आपला नवरा कुठे आहे, काय करतोय, जेवलाय का, आपल्यामुळे अडचणीत आलाय का, याची काय फिकीर आहे तुला? तुमच्यासाठी घरून डबा आणलाय. काय गेलेस? कोबीची भाजी. नकोय मला. असं काय करताय? माझा राग डब्यावर का काढताय? अन्न आहे त्यात. ए, गप्प बसा. आली आहे मोठी डबा घेऊन. जेव्हा गरज होती तेव्हा दाखवलीस काळजी नाही ना? बोल ना, बोल. आता का गप्प बसलीयस? जेव्हा माझी बाजू घ्यायची होती तेव्हा तुरुंगाचा रस्ता दाखवलास. मस्त, एकदम मस्त. नाही हो, तसं नाही काय नाही, गप्प बस. तसं नाहीये म्हणे खोटारडी कुठची. जरा बाकीच्या बायकांना बघ, त्या कशा वागतात स्वतःच्या नवऱ्याशी. प्रत्येक गोष्टीला दुजोरा देतात, नवऱ्याच्या पाठीशी उभ्या राहतात.
जगाशी भांडतात पण नवऱ्याला सोडत नाहीत. आणि तू, मी एखादी गोष्ट म्हटली की बरोबर माझ्या विरुद्ध उभी राहतेस. त्याच्यामुळेच मी आज जेलमध्ये आहे. वीणा, तू ना बायको नावाला कलंक आहेस, कलंक. भास्कर, आता मी पतिव्रता आहे की नाही याबद्दल बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये. तुम्हाला माझी किंमत कळत नाही, यात तुमचा दोष आहे, माझा नाही. आणि राहिला प्रश्न मगासपासनं माझ्यावर जे भलते सलते आरोप करताय ना तुम्ही, त्याचा. संतोष श्रीनिवास दळवी, मी जे काही केलंय ना तुमचाच म्हणजे माझ्या नवऱ्याचा विचार करूनच केलंय सगळं. मी आज जर हे पाऊल उचललं नसतं ना तर तुमचं सगळं पितळ उघडं पडलं असतं. कळलं? माया, फक्त 50,000 रुपये अरेंज झाले. बाकी कसे अरेंज करायचे? होतील थांब. हे तू आनंदी कशी आहे रे? बरी आहे ना? आणि भावना कुठे? तिच्यापाशीच आहे का? ठीक आहे. अरे शांत हो, शांत हो. सगळं ठीक होणार आहे. अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू. आनंदी ठणठणीत होणार आहे. भावना कुठे? तिच्यापाशीच आहे का? असं डोळ्यात पाणी आणू नका. सिद्धू असा रडत नाही. ते मगासपासून भावना वहिनी आणि सिद्धूच फक्त धावपळ करताय. आम्ही पण आत्ताच आलोय. साहेब, कोणतरी घरातलं मोठं आलंय म्हणून थोडं भरून आलंय त्याला. सिद्धू, आता काळजी करण्याचं काही कारण नाहीये. आम्ही आहोत तिकडे, काळजी नको करू. जाऊई बापू, आनंदी कुठे आहे? मी नको दे. अहो मी सिद्धू आलो रे. या का? सिद्धू, ऑपरेशन करावं लागणार. हो, म्हणजे काका दुसरा काही ऑप्शनच नाहीये. डॉक्टर म्हणालेत की थोडी रिस्क आहे, पण जर सगळं काही व्यवस्थित झालं ना तर आनंदीचा पाय कायमचा बरा होऊ शकतो. म्हणूनच आम्ही ऑपरेशनला होकार दिलाय. अगदी बरोबर आहे, योग्य निर्णय हा. बरं, मला सांग, ऑपरेशनचा साधारण खर्च किती येईल? काही सांगितले का डॉक्टरांनी? सिद्धूवर सांग ना, बोल बोल. नाही काका, ते खर्चाचं मी करतो ना मॅनेज, तसं काही नाही. ते तुम्ही नका टेन्शन घेऊ, त्याचं मी बघतो त्याचं. सिद्धूवर मी आजोबा आहे आनंदीचा, टेन्शन कसं नाही घेणं. तुम्हाला सांग, किती खर्च सांगितलाय? 5 लाख. काही हरकत नाही सिद्धू. माझ्या प्रॉव्हिडंट फंडातले काही पैसे मी बाजूला काढून ठेवलेत, ते आपण ऑपरेशन करता वापरू शकतो. मी आत्ताच विणाला फोन करून इकडे पैसे आणायला. नाही काका, प्लीज तुम्ही काही नका करू. मी खरंच सांगतो, मी करतो मॅनेज काहीतरी. अरे असं काय करतो सिद्धू? पैसे तू दिलेस काय, मी दिले काय, एकच गोष्ट आहे. काय फरक पडणार आहे? नाही, मी फरक काही नाही पडत, पण काका मला पण आनंदीचा बाबा म्हणून काहीतरी करायला चान्स द्या ना. अरे काका मी खरंच मी प्रयत्न करतो, मी मॅनेज करतो. आणि अगदीच काही नाही झालं ना तर काका, मी पहिला मदतीचा हात तुमच्याकडेच मागीन काका. खरंच सिद्धू, माझं जरा ऐक ना. अरे आजवर आनंदीच्या ट्रीटमेंटसाठी भावना मॅडम तुमच्याकडून कधी पैसे नाही घेतले. आता जर मी तुमच्याकडून पैसे मागितले तर भावना मॅडम खरंच खूप दुखावतील. आणि काका, मी खरंच सांगतोय, मी करीन ट्राय. मला प्रयत्न तरी करू द्या. सिद्धू, तुझ्या प्रयत्नांना देव नक्की यश देईल. मी आलोच फोन करून लगेच. हा
दुखतंय का खूप तुम्हाला? हा, थोडस भावना आहे, मी परत चालू शकेन का? तुम्ही असं का विचारताय? कारण भावना, तो ऍक्सिडेंट झाला आणि माझा पाय मोडला. एवढं मावू शकत नव्हते, पोहू शकत नव्हते. आता मी परत त्याच पायावर पडले. आता मला चालता पण नाही गेलं तर? असं काही होणार नाहीये. आमची आनंदी लवकर बरी होणार आहे बरं का? रडू नकोस ग बाळा. आनंदी, भावनाईला सांग रडायचं नाही म्हणून, नाही तर मग आपल्याला पण रडू येते की नाही. आई, तू रडू नकोस. तू रडलीस की मला खूप भीती वाटते. बघ आनंदी, नाही रडणार मी, अजिबात नाही रडणार. पण तुम्ही पण अजिबात घाबरू नका. मी आणि बाबा आहोत ना, सगळं नीट होईल. हा, आणि आता आजी पण आली आहे, हो की नाही? आणि आजी एकटी नाही बरं, आजोबा पण आले, येतील इतक्यात. आजी, तू सांगितलेली पालकाची भाजी मी नेहमी खाते, म्हणून तर मी स्ट्रॉंग झाली असेल ना अजून. हो ना, म्हणजे अगं म्हणून तर तू लवकर बरी होणार आहेस. मी काय म्हणते, तिने आत्ताच गोळ्या घेतल्यात, तिला आराम करू दे जरा. हो, आम्ही इथे थांबलो तर चालेल ना? हो बसा, पण जास्त बोलू नका. नाही नाही. आनंदी, तुम्ही झोपा. हा, मी आहे इथेच, झोपा. झोप लागेल. अगं आई, हे सगळं काय होऊन बसलंय ग? असं खचून कसं झालं? धीराची लेकेस की नाही तू माझी. आणि आनंदीकडे बघ, ती सारखी तुझ्याकडे बघते. तुझ्या चेहऱ्यावरून ती अंदाज बांधते की ती लवकर बरी होणार आहे की नाही. तू असं तिच्या समोर रडून कसं चालेल? घाबरेल ना ती. आई, मला कळतंय ग सगळं, पण मला ना खूप भीती वाटते. भावना, तू अजिबात काळजी करू नकोस. बाबा, आम्ही आलोय ना, सगळं ठीक होणार आहे. बाबा, अगं, आता रडायचं नाही, डोळे पुस. काळजी करू नकोस, आनंदीला काही होणार नाही. ठणठणीत बरी होईल आपली आनंदी. भावना, तू लहान होतीस ना, तेव्हा तुला खूप ताप आला होता. आठवतंय ना लक्ष्मी? हो ना. अगं, ताप काही केलं उतरेच ना. म्हणजे लक्ष्मी आपली सारखी मिठाच्या पाण्याच्या घड्या बदलते आणि मी ताप बघतोय किती येते. आणि ताप उतरत नाही म्हटल्यावर आम्हाला भीती वाटली. डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले ऍडमिट करावं लागेल. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तुला तेव्हा कळलं की टायफॉइड झालाय. अगं, जवळजवळ 2 महिने, भावना, 2 महिने हॉस्पिटलमध्ये होतीस तू. त्या 2 महिन्यात पार कोमेजून गेली होतीस का? खूप अशक्तपणा आला होता तुला. आम्हाला सगळ्यांनाच काळजी वाटत होती, कारण ताप उतरत नव्हता. तेव्हा तुझी आई होती ना, लक्ष्मी, हिला विश्वास होता की भावना लवकरच बरी होणार आहे. आणि आश्चर्य म्हणजे पुढच्या 8 दिवसात तू ठणठणीत बरी झालीस. भावना, ही असते आईच्या प्रेमाची ताकद. लक्ष्मीनं वेळोवेळी आपल्या मुलांकरता परीक्षा दिली आहे. आणि आता परीक्षा देण्याची वेळ तुझी आहे भावना. आणि ही परीक्षा माझी भावना नक्की पास होणार. लक्ष्मी, फक्त भावनाच नाही, हा तर आपले जावई बापू सुद्धा
म्हणजे अगं आनंदीच्या ऑपरेशन करता पैसे जमवायची किती धडपड करतोय सिद्धू. आणि मी त्याला म्हटलं ना की सिद्धू, अरे माझ्या प्रॉव्हिडंट फंडातले थोडेसे पैसे मी बाजूला काढून ठेवलेत, ते आपण आनंदीच्या ऑपरेशन करता वापरूया. तेव्हा तो मला काय म्हणाला माहितीये का? म्हणाला, काका अहो भावना मॅडमने आनंदीच्या ट्रीटमेंट करता तुमच्याकडनं एकही पैसा घेतला नाहीये, मग मी कसा घेऊ? आनंदीचे बाबा म्हणून मलाही माझं कर्तव्य पार पाडू दे. मला सांग भावना, सिद्धू जर या परिस्थितीत एवढी हिंमत दाखवतोय तर तुला सुद्धा खमका राहायला नको का? हो बाबा. बाबा, आई, तुम्ही जरा वेळ आनंदींपाशी थांबाल का? मी जरा पटकन जाऊन येते. तू कुठे निघालीस? तुम्ही इतका धीर दिलायत मला, तो धीर ढासळू देऊ नकोस अशी देवाकडे प्रार्थना करते. आलीच. अगं काय म्हणतेस तू? आई बाबा खोलीची झडती घ्यायला निघाले होते ना? त्याचं काय? हो, मग काय? ते जर खोलीची झडती घ्यायला खरंच तिथे आले असते तर काय झालं असतं माहिती आहे ना तुम्हाला? कपाटावर तुम्ही जे ब्रीफकेस ठेवलंय त्यात कॅश आहे हे त्यांना कळलं असतं. तुमच्याकडे एवढे पैसे आहेत हे त्यांना कळलं असतं. आणि तुमचे जमिनीचे पेपर्सही त्यांच्या हाती लागले असते. यातलं काहीच झालं नाही, कारण मी वेळीच ते शाळीग्राम आईबाबांना बाहेर आणून दिले. माझ्यामुळे हे प्रकरण वाढता वाढता वाचलं. खरं तर तुम्ही माझे आभार मानायला हवेत, वर मलाच दोष देताय. ठीक आहे, तुझा आता घरी, आणि तू डबा पण घेऊन जा, नकोय मला जेवायला. खरं तर ना, यावेळी मी तुमचा विचार केलाय, पण यापुढे तुम्ही जर आईबाबांचा विचार करून त्यांच्याशी नीट जर वागला नाहीत ना, तर मला बायकोपेक्षा सुनेचं कर्तव्य मनावर घ्यावं लागेल. मग त्यावेळी तुमचं सगळं सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. मॅडम एक मिनिट. सर. तुम्ही तुमच्या मिस्टरांसाठी डबा आणला होता ना? हो. जेव्हापासून तुम्ही आलात तेव्हापासून भाजीचा छान सुगंध दरवळतोय. बघू, दाखवा जरा काय भाजीमध्ये. घ्या ना सर. काय अन्न वाया गेलेलं बरोबर नाही ना, कुणाच्या तरी पोटात गेलेलं बरं. बघा बघा सर्जीने काय बघा. हो साहेब. ही तर माझी फेवरेट भाजी आहे. नाही, एकदा तुम्ही जरा. हा, हे 1.5 लाख आहेत. 1.5 लाख? अरे मंडळाच्या पोरांनी त्यांना सांगितलं की आनंदीचं ऑपरेशन करायचं, तर सगळ्यांनी मिळून दिले रे. काय सांगताय? बाई, थँक्यू राहू दे. आपण हे पैसे पहिले भरूया आणि ऑपरेशनला सुरुवात. अच्छा, हे 1.5 लाख आहेत, माझ्याकडे 50 यात व्हायला पाहिजे माझ्या मते. अरे होईल रे भाई, तू चल. ऐका ना, माझी मुलगी इथे ऍडमिट झाली आहे, तर तिच्या ऑपरेशनचा ऍडव्हान्स भरायचा होता. नाव काय मुलीचं? आनंदी. आनंदी. आनंदी नंबर. हा, सर कॅश? हो आहे ना. हे
सर हे तर 2 लाखच आहेत. हो म्हणजे आता फक्त ऍडव्हान्स भरतोय मी, बाकीचे सगळे देतो मी तुम्हाला. हा बरोबर आहे सर, पण ॲडव्हान्सची फीस 3 लाख आहे सर. $3 लाख अहो, भरतो. सॉरी सर, पण 3 लाख भरल्याशिवाय आम्ही ऑपरेशनला सुरुवात नाही करू शकत. तिकडे माझे आई बाबा मला धीर देत होते, पण माझ्यासारख्या मुलीला फक्त धीर पुरेच आहे? सांग ना. आजवर मला अपशकुनी, पत्रिकेत दोष असणारी, काया पायाची अशी अनेक विशेषणं दिली, त्याची सवयही करून घेतली. पण मग माझ्या आयुष्यात आनंदी आल्या. त्यांच्या डोळ्यात बघितलं ना की वाटायचं मी जगातली बेस्ट आई आहे. सिद्धिराज तर म्हणतात मी हिरो आहे आनंदींची, पण तसं काहीच नाहीये, कारण मी माझ्या मुलीसाठी काहीच करू शकत नाहीये. ऑपरेशनसाठी 5 लाख रुपये लागणार आहेत. सांग ना, कुठं आणू मी एवढे पैसे? जर का आनंदी स्वतःच्या पायावर चालू शकल्या नाहीत ना, तर कुठल्या तोंडाने मी त्यांच्या समोर जाऊ? आई म्हणून त्यांची जबाबदारी जर का मी पूर्ण करू शकले नाही ना, तर आई म्हणून घेण्याचा अधिकारही गमवून बसेन रे मी. तुझा राग माझ्यावर आहे ना, मग जी काही शिक्षा द्यायची आहे ना तुला, ती मला दे, पण माझ्या मुलीला नको. माझ्या फुटक्या नशिबाची सावली माझ्या मुलीवर नको पडू देऊस तू. माझे आई बाबा म्हणतात जे काही करतो ते सगळं देव करतो. हे जर का खरं असेल ना, तर तुला न्याय करावाच लागेल. आता यातून बाहेर पडायचा मार्गही तुलाच मला दाखवावा लागेल. हो, आता तुलाच माझ्या मदतीला धावून यावं लागेल. आता जोपर्यंत तू माझ्या मुलीला न्याय मिळवून देत नाहीस ना, तोपर्यंत मी या दिव्यावरचा हात काढणार नाही. हे एका आईने तुला दिलेलं वचन आहे. असले कसले रूल्स येतो तुमचे? हा अहो, तुमचे रूल्स महत्वाचे आहेत का पेशंटचा जीव? सर शांत व्हा, हे हॉस्पिटल आहे. आणि प्लीज, रूल्स पुढे आम्ही तरी काय करणार? अहो, आग लावत गेले तुमचे रूल्स. हा अहो, माझ्या मुलीच्या पायाचा प्रश्न आहे. हो, तुमच्या रूल्समुळे तिचा पाय निकामी झाला तर, ती पुन्हा चालू शकली नाही तर काय करणार आहात तुम्ही? कसं भरणार ते नुकसान? आणि मॅडम, हे बघा, माझी मुलगी खरंच खूप आस लावून बसली हो. तिला खरंच असं वाटतं हो की हे ऑपरेशन झालं तर ती चालू शकेल, आणि तुम्ही ॲडव्हान्ससाठी अडून बसलाय. प्लीज, मी खरंच रिक्वेस्ट करतो तुम्हाला. मॅडम असंही नाही की आम्ही पैसे देत नाहीत. हे 2 लाख देतो ना आम्ही. हो, आणि हे बघा मॅडम, मी खरंच सांगतो, मी शब्द देतो तुम्हाला, तुमचा एकही पैसा मी बुडवणार नाही. हो. तुम्ही आता हे पैसे घेऊन ॲटलिस्ट ऑपरेशन तर सुरू करा ना प्लीज. ओ ताई, एवढी रिक्वेस्ट करतायत हे, तुम्हाला काहीच वाटत नाही? अहो, आमच्या पुरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. असे कसे दगडाच्या काळजाचे तुम्ही? नाहीतर काय ताई, हे बघा, समजा याच्या मुलीच्या जागी तुमची बहीण असती तर? अहो, थोडी तरी दया दाखवा मॅडम. हे बघा, तुम्ही हे पैसे घ्या आणि ऑपरेशनला सुरुवात करा. आम्ही बाकीचे पैसे देतो. सर, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, पण आय एम रिअली व्हेरी सॉरी. हॉस्पिटलच्या काही पॉलिसीज असतात, आम्ही त्या ब्रेक नाही करू शकत. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे सर, प्लीज. काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम? तुमच्या हॉस्पिटलच्या या रूल्सचा प्रॉब्लेम आहे मला.
हे बघा मिस्टर गाडे पाटील, मी तुमच्या सगळ्यांची तळमळ समजू शकतो, पण मला माफ करा, यात मी तुमची काहीच मदत करू नाही शकत. अहो, रूल सगळ्यांना लागू आहे आणि ते सगळ्यांना फॉलो करावे लागतात. सो प्लीज. तू कोणाला रूलची भाषा सांगतोयस हे माहितीये का तुला? बेटा सिद्धू, ओळखलंस मला? हो, मी तेच ना, ते 4 वर्षांपूर्वी ते तुमचं ते हॉस्पिटलचं. हो, तोच मी. 4 वर्षापूर्वी मला इथे हॉस्पिटल बांधायचं होतं. थकलेली सरकारी कामं पूर्ण करण्यासाठी जागोजागी भटकत होतो. शेवटी तुझ्याकडे आलो आणि मी लहान मुलांसाठी हॉस्पिटल बांधतोय हे कळल्यावर तू लगेच मदतीला धावून आलास. दिलेल्या शब्दाला जागलास. वेगवेगळ्या चॅरिटेबल ट्रस्टची माझी ओळख करून दिलीस. त्यातून मिळालेल्या निधीतूनच आज हे हॉस्पिटल उभं राहिलंय. बेटा, तुझे खूप खूप उपकार आहेत बघ माझ्यावर. नाही हो काका, असं काय म्हणताय तुम्ही? जे गावातल्या मुलांसाठी तुम्ही हे पहिलं हॉस्पिटल उभं केलं होतं, तर तुमच्या या कार्याला माझा वाटा अगदी खारीच आहे. नाही हा, तू नसतास तर आज हे हॉस्पिटल उभं राहिलं नसतं. पण दुर्दैवाने आज तुला याचे नियम ऐकावे लागतात. काय होईल, काय होईल? मी टेस्ट केली तर खरं, पण खरंच मी प्रेग्नंट असेन का? जाऊ दे, बघते, जे होईल ते होईल. मी आई होणार आहे. खरंच मी आई होणार आहे. जानू तू आई होणार आहेस. जानू तू आई होणार आहेस. तू आई होणार आहेस. जानू, आता असं वेड्यासारखं नाही हा वागायचं. जयंत, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. तू माझी प्रेरणा आहेस. जयंतला सांगायला हवं. सॉरी मिस्टर गाडे पाटील, मला या संदर्भात काहीच माहिती नव्हतं. म्हणजे तुम्ही हे सगळं कार्य करून नुसतं बाबांवरच नाही तर आमच्या अख्ख्या फॅमिलीवर उपकार केलेले आहेत. त्यामुळे तुमच्याकडनं पैसे घ्यायचा तर काही प्रश्नच उरत नाही. आम्ही सगळ्या ऑपरेशनच्या तयारीला लागतो आणि उद्या सकाळी ठीक 7 वाजता आनंदीचं ऑपरेशन होईल. येस.